5वा अध्याय आणि 17 ते 20 वचन. लूक ऋषिवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 17 ते 20 वचन. एके दिवशी असे झाले की एके दिवशी असे झाले की तो शिक्षण देत असताना गालिलातील प्रत्येक गावाहून आणि यहुद्या व यरूशलेम येथून आलेले परीशी शास्त्राध्यापक तेथे बसले होते आणि रोग बरे करण्यास प्रभूचे सामर्थ्य त्याच्या ठाई होते. तेव्हा पहा कित्येक माणसांनी कोणा एका पक्षघाती मनुष्याला बाजेवर आणले व त्याला आत नेऊन त्याच्या समोर ठेवायचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु दाटीमुळे त्याला आत नेण्यास वाव मिळेना. म्हणून त्यांनी घरावर चढून त्याला बाजेसकट कौलारातून येशूच्या समोर खाली सोडले. तेव्हा त्यांचा विश्वास पाहून तो म्हणाला, हे मनुष्या, तुझ्या पापाची क्षमा झाली आहे. देवापाचले वचन आशीर्वादित करो. या ठिकाणी आम्हाला पाहायला पडतं की येशू ख्रिस्त ज्यावेळेस सेवा कार्याला सुरुवात करतो, म्हणजे वयाचं 30 वर्ष झाल्यानंतर वयाच्या 30व्या वर्षी येशूने सेवा कार्याला सुरुवात केली. देवाने त्याला अनमॅच्युअर्ड असताना वापरलं नाही, देवाने त्याला पूर्ण परिपक्व होऊ दिलं. वयाचं 30 वर्ष समजदार व्यक्तिमत्व आणि मग नंतर त्याला सेवेमध्ये वापरायला सुरुवात केली. आणि इथं काय म्हटलेलं आहे की वयाच्या 30 वर्षानंतर ज्यावेळेस त्याच्यावरती देवाचा आत्मा आला, त्यावेळेस देवाच्या आत्म्याने भरून तो सेवा कार्य करू लागला. आणि इथं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस तिथं म्हणजे त्या घरामध्ये किंवा कुठं बसलेले असतील तिथं सगळेजण बसलेले होते. शास्त्री आणि परुषी पण होते. शास्त्री आणि परुषी म्हणजे ज्यांना धर्मशास्त्राचं पुष्कळ ज्ञान, आणि हे असं लिहिलेलं आहे, ते तसं लिहिलेलं आहे, इथं वचन असं सांगतं, तिथं वचन तसं सांगतं, असे पुष्कळ ज्ञानी लोक तिथं बसलेले होते. आणि ते फक्त बसलेले होते की येशूला चुकीमध्ये पकडण्यासाठी. पण पवित्र शास्त्र या ठिकाणी काय सांगतं, सगळेजण परुषी शास्त्राध्यापक तिथे बसलेले होते आणि रोग बरे करण्यास प्रभूचे सामर्थ्य त्याच्या ठाई होते. कोणाच्या ठाई होते? येशूच्या ठाई. सगळे बसलेले होते ते परीक्षा पाहण्यासाठी. पण परीक्षा पाहण्यासाठी बसलेले असताना देखील जो येशू ख्रिस्त तिथं आहे, त्या येशू ख्रिस्तावरती इथं म्हटलेलं एक देवाचा आत्मा होता आणि रोग बरे करण्यास प्रभूचे म्हणजे देवाचे सामर्थ्य त्याच्या ठाई होते. म्हणजे येशूवरती देवाचं सामर्थ्य होतं असं म्हटलेलं आहे. म्हणून आज मला बोलायचं की येशू आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेला होता. जरी तो मनुष्य होता तरी देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य त्याच्या ठाई होतं. आणि म्हणून तिथं जे जे लोक आलेले आहेत आजारी, ते लोक बरे झालेले आहेत. ज्यावेळेस आम्ही उपास प्रार्थना करतो त्यावेळेस मला तुम्हाला सांगायचं, उपास प्रार्थना करत असताना शरीर जे आहे, शरीर दुर्बळ होतं आणि आत्मा प्रबळ होतो. आत्मा प्रबळ होतो, शरीर दुर्बळ होतं. या देहामध्ये चांगलं काही वस्ती करत नाही. या देहामध्ये वासना वस्ती करते, या देहामध्ये भूक वस्ती करते, या देहामध्ये जे देहाचं पाहिजे ते ओढायचा प्रयत्न करते. तुम्ही बघा, तुम्ही आत्म्याला वाव देऊ नका आणि स्वतःच्या देहाला वाव द्या. तुमचा देह फार खतरनाक आहे. हे कर म्हणाल, ते कर, कशाला हे करायला पाहिजे, असं करायला पाहिजे, देह तुमचा प्रबळ होईल. पण ज्यावेळेस तुम्ही उपास आणि प्रार्थना करता, अन्नाचा त्याग करता, तुम्ही करा. आणि जे करत आहेत त्यांना पण बघा, तुम्ही ज्यांनी केला आहे उपास प्रार्थना, आता 10 दिवस केलेला असेल, ॲटोमॅटिक तुमच्या शरीराचे कामं जे आहेत, आपोआप शरीर जे मागतं ते कमी होतं. शरीर जे मागतं ते कमी होतं, शिस्त लागते. शरीर खाऊ 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 करत असेल, वडापाव खा, हे खाय, ते खाय, काय खाऊ, काय खाऊ, हे खाऊ का ते खाऊ, गप्पा गप्पा खाऊ, हळू खाऊ. आपल्याला सवय असते ना, काही जणांना किती किती खाऊन किती नाही होतं ना असं. ते 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 म्हणजे चूक नाही, हा, ते शरीराला शिस्त न लावल्यामुळं होतं. आज सायंटिस्ट जर बघितलं तुम्ही, सायंटिफिकली किंवा विज्ञानाच्या दृष्टीनं, जो जास्त खातो तो लवकर मरतो आणि जो कमी खातो तो जास्त जगतो. शरीराला जितकं आवश्यक आहे तितकंच टाकलं पाहिजे असं विज्ञानाचं किंवा शास्त्रज्ञाचं म्हणणं आहे. ओव्हरडोस झाला नाही पाहिजे, एकदम ठासून भरल्या गेलं नाही पाहिजे. आपण काय करतो,
दाबून दाबून भरतो. थोडी पण जागा ठेवत नाही. असं म्हणलेलं आहे की पोट अर्ध जेवण करावं, अर्ध पाण्यासाठी ठेवावं आणि अर्ध ती पचनक्रिया होण्यासाठी थोडं ठेवावं. आपण काय करतो? काहीच ठेवत नाही, एकदम फुल. आणि मग फुल झाल्यावर काय होतं, आपण मग सुस्ती येते, मग वासना प्रबळ होते, मग देहाची वासना प्रबळ होते. मग देहाला वाटतं असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, हे असा मी तसा. का? कारण जेवण आत गेलेलं आहे. आणि जेवण आत गेल्यामुळं काय झालं, शरीराला शक्ती मिळाली आहे. आणि शरीराला शक्ती मिळाल्यामुळं देहाची कर्मे आता उघड झालेली आहे. आणि देह आता प्रबळ होत चाललेला आहे. आणि देह आता काय करायला लागला, स्वतःवरती प्रभुत्व करायला लागला. आत्मा कमी झालेला आहे. पण ज्यावेळेस तुम्ही उपवास करता, ज्यांनी उपवास केले त्यांनी बघा, शरीर ऑटोमॅटिक कमी होतं. देहाची जी वासना असते, देहाची जी कर्म असतात, लगेच ते ठार व्हायला सुरुवात होतं. आणि आत्मा प्रबळ होतो. आणि मग आपल्याला वाटतं की नाही, मला देवाच्या आत्म्याचं ऐकायला पाहिजे, मला वचन वाचायला पाहिजे, मला प्रार्थना करायला पाहिजे. कधी होतं ते? ज्या देहाची कर्मे आम्ही ठार मारतो. म्हणून जे फास्टिंग करत नाही त्यांना माझं म्हणणं आहे, फास्टिंग करून बघा. करा तुम्ही, एक दिवस एक रात्र करा, उपाशी राहा. आणि मग बघा तुमचं देह जे म्हणतो ते ऐकता तुम्ही की आत्मा जे म्हणतो ते ऐकता. निश्चित तुम्हाला आत्मा बोलेल, देह प्रबळ होणार नाही. कारण की देह त्या ठिकाणी कार्य करण्यासाठी तेवढी शक्ती त्याला प्राप्त होत नाही. म्हणून या ठिकाणी उपास प्रार्थना करत असताना आम्ही शरीराची कार्य मारतो आणि आत्मा आमचा प्रबळ करतो. कारण की आत्म्यामध्ये ते सामर्थ्य आहे, आत्म्यामध्ये सामर्थ्य आहे, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने. म्हणून येशू ख्रिस्त ज्यावेळेस या जगात आला त्यावेळेस सगळ्यात पहिले सेवा कार्य सुरू करायच्या पहिले 40 दिवस आत्म्याने त्याला रानात नेले. मी बऱ्याचशा वेळेस विचार केला, का अशी सुरुवात झाली असेल? उपवासच करून सुरुवात का झाली? खाऊन पिऊन सुरुवात का नाही झाली? सेवेला सुरुवात खाऊन पिऊन का नाही झाली? आपण सुरुवात कशाने करतो? खाऊन पिऊन करतो. येशूने सेवेला सुरुवात कशाने केली? उपवासाने केली. प्रश्न आहे ना. समजा एखाद्या कार्याची सुरुवात करायची, तर समजा एखाद्या दुकानाचं उद्घाटन आहे, आपण काय करतो? सगळ्यांना बोलतो, या 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 आमच्या दुकानाचं उद्घाटन आहे, किंवा आता आम्ही सुरुवात करत आहे. आणि मग सुरुवात आम्ही कशी करतो? खाऊन पिऊन करतो. या सगळ्यांना मेजवानी, आता सगळ्यांना जेवण आहे. कार्याची सुरुवात खाऊन पिऊन करतो. पण येशूने खाऊन पिऊन नाही, उपाशी राहून केली. काहीतरी रहस्य असेल ना त्याच्यामध्ये. रहस्य तेच होतं की ज्या वेळेस आत्म्याने त्याला, पवित्र शास्त्र काय सांगतं, येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा यार्देनेपासून परतला आणि त्याला आत्म्याने 40 दिवस रानात नेले आणि तिथे सैतानाने त्याची परीक्षा केली. मला तर वाटतं की जर त्याने जेवण केलेलं असतं पोटभर तर शरीराचं जास्त ऐकलं असतं. परंतु ज्यावेळेस आत्म्याची परीक्षा होत होती त्यावेळेस तो देवाच्या आत्म्याची वाणी ऐकत होता आणि त्याचा आत्मा प्रबळ होत होता. शरीर जरी दुर्बळ होत होतं तरी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तो भरत होता 40 दिवसामध्ये. म्हणून इथं म्हटलेलं आहे की पवित्र आत्म्याने परिपूर्ण तो होत होता. आणि जसं 40 दिवस संपले त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे की जसं त्याने परीक्षा संपवली, 14 वचन सांगतं, नंतर येशू परत म्हटलेल्या आत्म्याच्या सामर्थ्याने गालिलात परत आला व त्याची कीर्ती चौकडल्या प्रदेशात पसरली. परत आत्म्याच्या सामर्थ्याने भरून आला. म्हणजे 40 दिवसामध्ये फास्टिंग केली, उपवास केली आणि प्रार्थना केल्या आणि प्रार्थना केल्यानंतर ती सामर्थ्य त्याच्यावरती आलं आणि ते सामर्थ्य घेऊन तो परत जगामध्ये आला. म्हणजे उपवास प्रार्थनेमध्ये इतकं सामर्थ्य आहे की ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, उपवास करतो, अन्नाचा त्याग करतो, त्यावेळेस आमचं शरीर दुर्बळ होतं पण आत्मा बलवान होतो. त्याचा आत्मा बलवान झाला, आत्मिक दृष्टीने तो पॉवरफुल झाला. इथं म्हटलेलं आहे की आत्म्याच्या सामर्थ्याने गालिलात परत आला आणि जसा तो आला त्यावेळेस तो देखील यशाचा ग्रंथ उघडून काय म्हणतो, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिना सुवार्ता सांगण्यास मला अभिषेक केला आहे. लूक 4:18 मध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ शरीरामध्ये जे वस्ती करतं त्यापेक्षा जे आत्म्यापासून येतं, शरीराच्या अपेक्षाही प्रबळ जर काही असेल, सामर्थ्यशाली जर काही असेल तर ती आत्म्याची ताकद आहे. आणि तो पवित्र आत्मा, ती शक्ती, ती ताकद विश्वासणाऱ्याला देऊ इच्छितो. प्रत्येक जो विश्वासणार आहे त्या प्रत्येकासाठी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे. हालेलुया. मला मी इथून आत्म्याच्या सामर्थ्याने भरून जाणार आहे. मी इथून आत्म्याच्या सामर्थ्याने भरून जाणार आहे. आत्मिक सामर्थ्य समजलं पाहिजे, नाही तर मग ते चालूच राहील आम्हाला.
काय करायचं, कसं करायचं, किंवा चला वचन वाचलं, दाखला वाचला, झालं संपलं, पण डीप आम्हाला माहितीच राहणार नाही की काय चाललेलं आहे, काय वचन काय सांगतं किंवा वचन कसं सांगतं ते आम्हाला कळणारच नाही. इथं म्हटलेलं आहे की तो आत्म्याच्या सामर्थ्याने प्रबळ होऊन, म्हणजे ज्यावेळेस उपास प्रार्थनेनंतर ज्यावेळेस आत्मिक सामर्थ्य त्याच्यावरती आलं त्यावेळेस त्या आत्म्याच्या सामर्थ्याने तो प्रबळ झाला. 40 दिवस 40 रात्र त्याचे उपवास संपल्यानंतर तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा होऊन आला. आणि जसा तो आला त्यावेळेस असं म्हटलेलं आहे की जसा तो खाली येतो, म्हणजे पर्वताच्या किंवा डोंगराच्या खाली आला जिथं तो प्रार्थना करत होता, त्याच्यानंतर त्याने नाझरेतमध्ये गेला, ठिकठिकाणी गेला आणि त्याने वचन सुवार्ता सांगितली. मग इथं म्हटलेलं आहे की 38 वचन जर आम्ही वाचलं, मग तो सभास्थानातून उठून शिमोनाच्या घरी गेला. शिमोनाची सासू कडक तापाने पडली होती, तिच्यासाठी त्याला विनंती केली. त्याने तिच्यावर ओनून तापाला दटावले, तेव्हा तिचा ताप निघाला व लगेच ती उठून त्याची सेवा करू लागली. येशू वरती ते सामर्थ्य आलं आणि ते सामर्थ्य ज्यावेळेस आलं त्यावेळेस येशू जो शब्द बोलू लागला तो खरा ठरू लागला, कारण की देव त्याच्याबरोबर होता. म्हणून आत्म्याच्या सामर्थ्याने तो भरला आणि जसं त्याने प्रार्थना केली तापेला दटावलं, ताप निघून गेला. मग सूर्यास्ताच्या वेळी ज्या सर्वांची माणसे नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेली होती त्यांनी त्यांना त्याच्याकडे आणले आणि त्याने त्यांच्यातील प्रत्येकावर हात ठेवून त्यास बरे केले. तू देवाचा पुत्र आहेस असे ओरडत भूते देखील पुष्कळ माणसातून निघाली, परंतु त्याने त्यास धमकावले व बोलू दिले नाही, कारण तो ख्रिस्त आहे हे त्यास ठाऊक होते. मग सूर्यास्ताच्या वेळी म्हणजे ज्यावेळेस संध्याकाळ झाली, वेगवेगळे लोक त्या ठिकाणी नाना प्रकारच्या आजारांनी पिडलेले तिथं आणले आणि आणल्यानंतर त्या प्रत्येकावर त्याने हात ठेवून त्यास बरे केले. पुष्कळ भूते दुरात्मे निघून गेली आणि त्याने त्यांना धमकावलं आणि ते म्हणत होते की हा ख्रिस्त आहे. त्याला माहिती होतं मी ख्रिस्त आहे, देवाचा पुत्र आहे. सैतानाला सांगायची गरज नव्हती, दुष्ट आत्म्याला, म्हणून त्याने त्यांना धमकावलं, शांत केलं. आणि इथं म्हटलेलं आहे पुष्कळ लोकांसाठी त्याने कार्य केलं. हे कार्य काय होतं, आज मला तेच तुम्हाला सांगायचं आहे. हे कार्य होतं देवाच्या आत्म्याचं, पवित्र आत्म्याचं, आणि ते कार्य होतं शरीराचं, आत्म्याचं. शरीराचं कार्य नव्हतं, कारण की शरीराला पाहिजे भाकर. म्हणून ज्यावेळेस परीक्षा होत होती त्यावेळेस सैतान देखील काय म्हणतो, त्याला माहिती आहे शरीराला काय पाहिजे, शरीराला पाहिजे भाकर, कारण की शरीराला भूक लागल्यानंतर भाकर मागतं आणि भाकर मागतं. म्हणून तो काय म्हणतो या ठिकाणी सैतान, तू तर देवाचा पुत्र आहेस, 4थ्या वचनामध्ये 3ऱ्या आणि 4थ्या, तू तर देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्यास भाकरी हो असे सांग. लूक 4:3 आणि 4. तू तर देवाचा पुत्र आहेस, या धोंड्यास भाकरी हो असे सांग. तुझं देवाचा पुत्र आहे, तू सगळं करू शकतो. आपण जर असतो तर काय केलं असतं, मला असं म्हणतो, हां आपण कोणाची वाणी ऐकली असती, शरीराची किंवा दुष्ट आत्म्याची. तो मला असं म्हणतो मी माझ्या वडिलांचा मुलगा नाही का, मग मी करून दाखवतो. त्याने तसं नाही केलं. तो म्हणतो मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही. का तसं तो म्हटला, का तसं म्हटलं, त्याला माहिती होतं शरीरासाठी भाकर आहे. म्हणजे जोपर्यंत या पृथ्वीवर मी आहे तोपर्यंत माझं शरीर जिवंत आहे, तोपर्यंत या शरीरासाठी मला भाकर आवश्यक आहे. परंतु आत्म्यासाठी जे खाद्य आहे ते खाद्य परमेश्वराचं वचन आहे. म्हणून परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने मनुष्य जगेल असं म्हटलेलं आहे. शरीरासाठी जशी भाकर आवश्यक आहे तसे आत्म्यासाठी परमेश्वराचं वचन आवश्यक आहे. म्हणून म्हटलेलं आहे की ज्ञानाअभावी माझ्या लोकांचा नाश होत आहे. बरेचसे लोक जे नाश पावतात ना, ते फक्त याच्यामुळे नाश पावतात की त्यांना वचन माहिती नसतं. म्हणून मला सांगायचं या मंडळीतल्या लोकांना, जास्तीत जास्त पवित्र शास्त्राचं वाचन करत जा. वचन वाचा, वचन समजून घ्या. आणि जर वचन ऐकलं नाही, वचन वाचलं नाही आणि वचन जर तुम्हाला माहिती नसलं तर कोणीतरी येईल आणि तुमच्या डोक्यात काहीतरी पेरल आणि तुम्ही लगेच पवित्र आत्म्यापासून दूर जातात. हां बरोबर आहे, यांचं हे सांगतात ते बरोबर आहे. तुमचा अभ्यास कुठं गेला, तुमचं वाचन कुठं गेलं, तुम्हाला पवित्र आत्मा बोलत नाही का? आपलं अध्ययन आपण करायला पाहिजे. म्हणून तो आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेला होता. इथं म्हटलेलं आहे की भाकर शरीरासाठी असते, परंतु परमेश्वराचं वचन आत्म्यासाठी असतं. म्हणून तो आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये प्रबळ होत गेला. मग आज देखील मंडळीला किंवा आपल्या विश्वासणाऱ्यांना जर प्रबळ व्हायचं आहे आत्म्यामध्ये, तर त्याच्यासाठी आत्म्याचं खाद्य आहे देवाचं वचन. वचन माहिती पाहिजे, वचन वाचलं पाहिजे. रोज सकाळी वाचलं पाहिजे, दुपारी वाचलं पाहिजे, संध्याकाळी वाचलं पाहिजे. तुम्हाला प्रत्येक वचन माहिती पाहिजे. उत्पत्ती ते प्रगटीकरण तुम्ही पुस्तक वाचले पाहिजेत.
तुम्हाला नवा करार माहिती पाहिजे, जुना करार माहिती पाहिजे, कुठं वचन लिहिलेलं आहे काय ते माहिती पाहिजे. जर हे वचन माहिती नसलं तर सैतान येईल आणि तुम्हाला तुमच्या मनातून ते हिरावून घेईल आणि जर तुम्हाला लगेच डायव्हर्ट करून टाकेल, विश्वासात बदल आणून टाकेल. आणि तुम्ही म्हणता नाही पवित्र आत्मा नाही, काय नसतं असं, काय नसतं. का असं झालं तुमच्या जीवनात? कारण की तुम्हाला वचनच माहिती नाही, तुम्ही वचन वाचलंच नाही. इथं म्हटलेलं की पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तो महान रीतीने भरल्या गेला आणि त्याने ते कार्य केलं. रोमकरास पत्रामध्ये जर आम्ही बघितलं, रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 11वं वचन जर तुम्ही वाचलं, रोम 11वा अध्याय 8 वचन. आजच्या दिवसापर्यंत देवाने त्यांना मंदबुद्धी पाहता येऊ नये असे डोळे व ऐकता येऊ नये असे कान दिले. 11 थांबा. हे ते वचन नाही, पण त्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, 13 असेल ते, 13:8 वचन इथं चुकलं माझ्याकडून संदर्भ. 1 करिंथ 2:14, 1 करिंथ 2 अध्याय 14 वचन. स्वाभाविक वृत्तीचा माणूस स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही, वाटतात, कारण त्याला मूर्खपणाच्या वाटतात आणि त्याला त्या समजू शकणार नाही, त्या समजू शकणार नाहीत, कारण त्याची पारख आत्म्याद्वारे होते. दैहिक स्वभावाचा माणूस म्हणजे जो देहाने चालतो, ज्याला देह सांगतो तसा चालतो, देहाचं ऐकतो. हा देह म्हणतो चल एकदम मस्त, हे खायला पाहिजे लगेच हां चला, आणि चला हे तुला करायला पाहिजे लगेच ऐकतो, चुकीचं पाहायला पाहिजे लगेच चुकीचं पाहतो, चुकीचं करायला पाहिजे लगेच करतो. म्हणजे सगळी वाणी जो देहाची ऐकतो. खोटं बोल लगेच खोटं बोलतो, मी इथं आहे, हां इथं आहे. सगळं कामं जर देहाची करतो. म्हणजे देह सगळ्यात जास्त जर वैरी काही असेल तर देह तुम्हाला सांगतो देह. म्हणून पौल देखील काय म्हणतो तिमोथेला, तरुणपणाच्या वासनापासून पळ, तरुणपणाच्या वासनेपासून पळ. आज सगळ्यात अधिक लोक जर कशात अडकलेले तर देहाच्या वासनेमध्ये अडकलेले आहेत. सगळ्यात जास्त लफडे, चुकीच्या गोष्टी, प्रेम प्रकरणं हे जे घडत आहे ना, हे कशामुळं घडत आहे? आपण दोष कोणाला देतो? नाही सैतानाला देतो. काय म्हणतो? शैतानाने त्यांचं असं प्रेम होऊ द्यायला नव्हतं पाहिजे ना. शैतानाने भुरळ घातली. काही लोक पडल्यानंतर नाही म्हणत का तो पापात पडला. हां तो पापात पडला, ती बाई किती प्रार्थनाशील होती, ती बाई पापात पडली, किती ते देवाला भीत होते, मला वाटलंच नाही ते असे करतील. शैतानाने त्यांना पापात पडलं ना, देवाने पाडलं. कारण देवाला कोणत्या गोष्टीचा मोह होत नाही असं पवित्र शास्त्र सांगतं, आणि देव कोणाला मोहात पाडत नाही असं पवित्र शास्त्र सांगतं. आणि शैतान देखील तुम्हाला काही त्रास देत नाही. तुमचा देह प्रबळ असतो आणि तुमच्या देहाच्या वासना तुम्हाला पूर्ण करायच्या असतात, म्हणून तुमचा देह तिकडे आकर्षित होतो आणि तुम्ही पापात पडता आणि दोष देता बिचाऱ्या, दोष देता शैतान. आता डीजे लागला समजा, डीजे, आणि त्याच्यावर गाणं लागलं मुन्नी बदनाम होई डाली. त्यावेळेस नाचायला कोणाला वाटतं? शरीराला वाटतं ना, अरे थोडा ठुमका लागायला, किती भारी गाणं आहे. म्हणजे नाचायला कोणाला आवडतं? मला. आणि मी दोष कोणाला देतो? पाळक साहेब मला ना त्या लग्नामध्ये नाचायचंच नव्हतं, पण सैतानाने मला नाचवलंच. मला कोणी नाचवलं? सैतानाने मला कंबर हालायलाच लावली. आणि मी चर्चमध्ये बिलकुल नाचत नाही, मी चर्चमध्ये असा उभा राहतो, कारण की चर्चमध्ये देवाचं सानिध्य आहे, पवित्रता इथे आहे. पवित्र सानिध्यामध्ये मी हलत नाही आणि डुलतही. मी तर म्हणतो उलट तिथल्या डुलण्यापेक्षा इथं जास्त डुलले, तिथं जास्त आरोग्य प्राप्त होईल. मला फार आवडतं चर्च झाल्यानंतर आपल्या सभा ज्या असतात ना, त्याच्यानंतर सगळे इथं मिळून नाचतात. अशी मजा येते ना, जे मजा त्या डीजेवर येत नाही. मी तर लय नाचतो. माझी बायको बिलिव्हर्स चर्चमधून आलेली, ती नाचत नाही, पण आता ती नाचायला लागली, ती पण नाचते मस्त. आणि इतका एन्जॉय येतो ना, इतका एन्जॉय, म्हणजे ते डीजेच्या गाण्यापेक्षा
ते गाणे सगळे शरीरासंबंधी जोडलेले आहे. मैं तू तू मैं सगळे गाणे बघा तुम्ही. तेरे से प्यार करतो मेरे पे म्हणजे सगळे जे गाणे आहेत ना, जेवढे गाणे, जेवढं लिखाण आहे, जेवढं लेखकाने लिखाण लिहिलं ते लिखाण पहा तुम्ही शरीरासंबंधी आहे. एका मुलीसंबंधी आहे, एका मुलासंबंधी आहे. म्हणजे सगळं जे लिखाण असतं ते कोणासंबंधी असतं? एका मुलीसंबंधी आणि एका मुलासंबंधी. मैं तेरे से प्यार करतो तू मेरे से प्यार, असं त्याचं पोरी तुझा जगा ग, असं जे गाणे सगळे लिहिलेले, सगळे गाणे कशाचे? देहाबद्दल. मला ते आठवलं ते गाणं. म्हणजे लिखाण पहा ना, किती काय डोके असतात ना. शैतान काय डोके देतो लोकांना लिहिण्यासाठी. गाणे लिहिणारे पण काय गाणे लिहितात. सगळी अश्लीलता काय असते त्याच्यात? अश्लीलता. दोन अर्थी गाणे असतात ते, डबल मिनिंग. आणि ते गाणे लय आवडतात आपल्याला. अरे बाप काय गाणं आहे, नाचा ना. जो बाजूला उभा असतो त्याला ओढून घेतो आपण नाचायचं. आणि मग कळतं, मग गाणं झाल्यावर मग कळतं चर्चमध्ये आल्यावर, अरे मी तर चूक केली, मला नाचायचं नव्हतं. मग आता काय करू? मला सैतानाने नाचवलं. दोष कोणावर येतो? सैतानावर. हे सोपं म्हणजे काय? हे काय म्हणजे असं म्हणू शकत नाही मी की तुम्ही चुकले, मी दोष नाही देत तुम्हाला, तुम्ही पाप केलं, तुमचं असं. मला माहिती आहे हे होणारच आहे, कारण की देह प्रबळ आहे. जोपर्यंत देह प्रबळ आहे तोपर्यंत या गोष्टी होणार. ज्या दिवशी देह दुर्बळ होईल आणि आत्मा प्रबळ होईल त्या दिवशी तुम्ही नाचताल, पण फक्त देवाच्या गाण्यावर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून म्हटलेलं आहे की आत्मा प्रबळ होणं गरजेचं आहे. देह प्रबळ आहे माझा, म्हणून मी देहाचं ऐकतो. चूक तुमची नाही, चूक देहाची आहे. चूक माझ्या देहाची आहे, कारण शरीरात जे वस्ती करतं ते बाहेर येतं, आत्म्यात जर वस्ती करतं ते आत्मा आणतो. म्हणून मी म्हटलं की शेवटचं जे डान्स होतो तो फार आवडतो याच्यासाठी की त्या डान्समध्ये एक वेगळा आनंद असतो, पवित्र डान्स असतो तो. आणि देवाचं गाणं, तिथं स्तुती जी असते ती देवाची स्तुती चाललेली असते, त्याच्या स्तुतीमध्ये नाचत असतात. इथं कोणत्या मुलीचं किंवा स्टोरी नसते की हिच्यासाठी नाचत आहे किंवा त्याच्यासाठी नाचत आहे. इथं सरळ त्या गाण्याचे बोल असतात, मी देवासाठी नाचत आहे. म्हणून ते आनंद फार वेगळा असतो. ते आनंद आत्मिक आनंद असतो, तो शारीरिक आनंद नसतो. त्यामध्ये कोणतीच अश्लीलता नसते, कोणतंच वाईट पण नसतं. ते देवाच्या आत्म्याचं असतं. म्हणून दैहिक स्वाभाविक माणूस जो असतो, स्वाभाविक किंवा दैहिक, जो देहाचं ऐकतो, ज्याला वचनच माहीत नाही तो देहाचंच ऐकणार, तो देहाची कर्मेच करणार. आणि देहाची कर्मे करणारा माणूस कधीच आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही. जर तुम्ही म्हटलं आत्म्याने मला स्पर्श केला, आत्म्याने मला दृष्टांत दिला, आत्म्याद्वारे माझ्या जीवनात आरोग्य प्राप्त झालं, पवित्र आत्म्याने आज मला चर्चमध्ये स्पर्श केला. कशाचा पवित्र आत्मा, कशाचा स्पर्श? आम्हाला तर काही होत नाही, कारण तुम्हाला होणारच नाही, कारण की तुम्ही दैहिक आहात, आत्मिक नाही. जो आत्मिक आहे, ज्याला वचन समजतं, जो प्रार्थना करतो, जो आत्मिक राहतो, त्याला पवित्र आत्म्याचा स्पर्श होतो. म्हणून टेन्शन घ्यायची गरज नाही की असं का बोलतात हे लोक, यांना कसं समजत नाही, आम्हाला देवाचा स्पर्श होतं, यांना का समजत नाही. त्यांना समजणारच नाही जोपर्यंत त्यांची डोळे उघडल्या जाणार नाही. त्यांच्यासाठी प्रार्थना करा की त्यांची आध्यात्मिक नेत्र उघडल्या जावे. हे डोळे वेगळे. आता ब्रदरने एक प्रार्थना केली, ज्यांना कान आहेत ते ऐको. ते प्रार्थनेत म्हणत होते की परमेश्वर आज आम्ही प्रार्थना करतो, ज्यांना कान आहेत ते ऐको. मग कान आहेत म्हणजे याचा अर्थ तुम्ही बहिरे आहे की इथं? मग त्यांची प्रार्थना काय होती? कोणते कान? प्रेज द लॉर्ड. किती हुशार आहात तुम्ही, किती हुशार आहात तुम्ही. येशू पण अशीच घोषणा करायचा, ज्याला कान आहेत ते ऐको. मग कान नाही का आम्हाला? असं कसं बोलतं? कान आम्हाला ऐकू येतं ना. हे कान नाही, हे कान शरीराचे कान आहेत. या कानाने ऐकायचं नाही आपल्याला. आत्मिक कान, जे आत्म्याची वाणी ऐकतात. म्हणून तो म्हणतो की ज्याला कान आहेत ते ऐको. कोणते कान? आत्मिक कान. मग आत्मिक कान ज्याला आहेत तो दैहिक स्वभावामध्ये चालत नाही, तो आत्म्यामध्ये चालतो. आणि येशू ख्रिस्त ज्या पण वेळेस वावरतो पृथ्वीवर, त्यावेळेस तो आत्म्याने भरून वावरतो. तो त्याच्या पित्याची वाणी ऐकतो. तो काय नेहमी काय म्हणतो की मी माझ्या पित्याची वाणी ऐकतो, मला या ठिकाणी त्याने पाठवलं आहे, मी त्याचे कार्य पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे, माझी वेळ आलेली आहे. म्हणजे याचा अर्थ त्याला काय ऐकू येत असेल? पित्याची वाणी ऐकू येत असेल. त्याला माहिती आहे की मला या जगात जो आलेलो आहे, मी इथं राहण्यासाठी आलो नाही, इथं मोज मजा करण्यासाठी आलो नाही. इथून मला जे काम दिलेलं आहे ते काम करायचं आणि ते काम करून परत वरती जायचं. हे त्याचं कार्य होतं.
आम्हाला पण एक कार्य दिलेलं आहे, देवाने आत्मा दिलेला आहे, तो वाणी देतो आणि तो सांगतो तुला काय करायचं आहे. बरोबर सगळ्यांना एक विजन असतं, त्या विजन पूर्ण करायचं आणि परत देवाकडे जायचं हे असतं. पण बऱ्याच वेळेस काही लोकांना माहितीच नसतं मला जगात काय करायचं आहे. तर त्यांनी प्रार्थना करायच्या की देवा निश्चित मला जगात काय करायचं आहे मला सांग. मग त्यावेळेस तुम्ही म्हणतात की खरंच मला आज कळालं देव मला काय सांगत आहे आणि मला जगात काय करायचं आहे. मग तुम्ही त्या घोड्याला झापड लावलेलं असतं ना असं, तसं तो फक्त समोर पाहतो, तसं तुमचं विजन आणि तुम्ही इकडं तिकडं पाहणार नाही. तुमचा देव, तुम्ही आणि तुमचं विजन. का? कारण की आत्मिक कान तुम्हाला आहेत आणि आत्म्याचं तुम्ही ऐकायला शिकले. म्हणून येशू ज्यावेळेस पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेला होता त्यावेळेस त्याला माहिती होतं निश्चित मला काय करायचं आहे. म्हणून जे काम त्याने केलं ते आत्म्याच्या सामर्थ्याने भरून केलेलं आहे आणि आत्मिक सामर्थ्याने केलेलं आहे. लोकऋषी वर्तमान 4:38-41 आम्ही वाचलं, त्याच्यामध्ये देखील तेच सांगितलेलं आहे की येशूने ज्यावेळेस कार्य केलं त्यावेळेस ते आत्म्याच्या सामर्थ्याने केलेलं आहे. लूक मला वाटतं वाचलेलं आहे वचन, लूक 4:38-41. बऱ्याचशा आजारांना त्याने बरं केलं. आत्ताच मी वाचलं ते बरोबर. शिमोनाच्या सासूचा ताप त्याने काढला आणि अनेक लोक त्या ठिकाणी आले, ते त्याने बरे केले. आता आपण बघूया लूक ऋषी वर्तमान याचा 6वा अध्याय आणि 17 ते 19 वचन. लूक 6 17 ते 19 वचन. येशू त्यांच्याबरोबर खाली उतरून कपाटीच्या जागेवर उभा राहिला. पूर्ण वाचा. हां. त्याच्या शिष्याचा मोठा समुदाय आणि सर्व यहूदा व यरूशलेम येऊन सोर व सिदोन याच्याकडल्या समुद्र किनाऱ्यापासून त्याचे श्रवण करावयास व आपले लोक बरे करून घ्यावयास जे लोक आले होते त्याचा मोठा जमाव तेथे उभा होता. तेव्हा जे अशुद्ध आत्म्याने पिडलेले होते त्यास त्याने बरे केले. तेव्हा सर्व समुदायातील त्याला स्पर्श करण्याची गडबड चालली होती, कारण त्याच्यातून सामर्थ्य निघून ते सर्वांस निरोगी करीत होते. इथं काय म्हटलेलं आहे, येशू ज्यावेळेस तिथं होता त्यावेळेस काय म्हटलेलं आहे, लोक त्याचं श्रवण करावयास आले. लोक ज्यावेळेस येतात ना, इथं तुम्ही आलेले, इथं तुम्ही माझं ऐकायला आलेले नाही, इथं तुम्ही माझं ऐकायला, इथं तुम्ही आलेले आहात देवाचं ऐकायला, देवाचं ऐकायला. लोक ज्यावेळेस गर्दी करतात किंवा कुठं सेवा कार्य होतं तिथं जातात त्यावेळेस ते त्या माणसाचं ऐकायला जात नाही, ते देवाचं ऐकायला जातात. म्हणून तिथं गर्दी होते. देवाचा आत्मा त्याच्यावरती असतो आणि ते सामर्थ्य ऐकायला आणि ते बघायला जातात, कारण की देव तिथं कार्य करत असतो. इथं देखील देवाचा आत्मा येशूवरती आहे आणि त्यावेळेस लोक श्रवण करण्यास म्हणजे ऐकण्यास, रोग बरे करून घ्यावयास ते लोक आले होते आणि त्यांचा मोठा जमाव तिथे उभे होता. एवढंच काय तर अशुद्ध आत्म्याने पिडलेले होते त्यास त्याने बरे केले. तेव्हा सर्व समुदायाची त्याला स्पर्श करण्याची धडपड चालली होती, कारण त्याच्यातून सामर्थ्य निघून ते सर्वांस निरोगी करीत होते. काय निघत होते येशूतून? आपल्यातून काय निघतं? आपल्या शरीरातून काय निघतं? राग द्वेष. होय तिकडं जवळ जास्त उभं राहू नका, जर दूर राहा. तुझं स्टेटस माझं काय कपडे घातले असे, आपल्यातून हे निघतं राग द्वेष खुन्नस. येशूतून काय निघत होतं? कशाचं सामर्थ्य होतं ते? इथं काय म्हटलेलं आहे? निरोगी करण्याचं सामर्थ्य. कारण त्याच्यातून सामर्थ्य निघून ते सर्वांस निरोगी करत होते. मग ज्याच्यातून निरोगी करण्याचं सामर्थ्य निघतं तो कसा असेल? कधी विचार केला का? ज्याच्यातून निरोगी करण्याचं सामर्थ्य निघतं तर व्यक्तिमत्व कसं असेल? ते व्यक्तिमत्व साधारण असेल? ते व्यक्तिमत्व सहज पापात पडणार असेल? नाही राहू शकत. आत्ताच गाणं गायलं ना आपण, येशू मसीह तेरे जैसा बना दे. खूप स्पर्श करणारं गाणं आहे, खूप आवडलं मला, आत्म्याने भरलेलं गाणं आहे. येशू मसीह तेरे जैसा बना दे, अब्बा पिता तेरे. येशू मसीह तेरे जैसा बना दे, अब्बा पिता तेरे जैसा बना दे. येशू, सर्वजण गाओ. येशू मसीह तेरे जैसा बना दे, अब्बा पिता तेरे जैसा बना दे. परत एक वेळेस. येशू मसीह तेरे जैसा बना दे, अब्बा पिता तेरे जैसा बना दे. हे कडवं आणि हे वचन खूप
म्हणजे जे वचन जे वर्शिप घेतली ती आत्म्याची कनेक्टेड होती, कारण जे वचन सांगायचं होतं ते वचन आणि गाणं फार मिळतं जुळतं आहे. इथं ज्याच्यातून सामर्थ्याने सारखं बनायचं आहे आपल्याला. येशू कसा होता, का आपल्यातून सामर्थ्य निघत नाही? मला का अश्रू आले? कारण की आजही मी येशू सारखा झालेलो नाही, त्याच्या समान मला व्हायचं आहे. आजही माझ्या देहाची गोष्टी आहेत, आजही माझ्यामध्ये काही गोष्टी आहेत ज्या मला अडखळण आहेत आणि त्या गोष्टी मला मारायच्या आहेत, ठार करायच्या आहेत, शरीराच्या गोष्टी. म्हणून त्या ज्याच्यातून सामर्थ्य निघत होता तो फार महान होता, साधा नव्हता. त्याला राग येत नव्हता कोणाचा, त्याचा द्वेष नव्हता कोणाचा. काही त्रास त्याने दिला तर क्षमा करायचा, असा नव्हताच तो. वधस्तंभावर खिळेल थुकले लोक त्याच्या तोंडावर, चाबकाचे फटकारे मारले, काही लोक दातीच की त्याला मजाक करायला लागली. काय हे तू तर देवाचा पुत्र होता ना, लय लोकांना बरं केलं, मेलेले जिवंत केले, आता ये खाली. थट्टा केली त्याची. काय सहनशक्ती आहे, मी नाही तसा. म्हणून ते गाणं मला स्पर्श करून गेलं की आजही येशू मला तुझ्यासारखं बनायचं. येशू मसीह मुझे तेरे जैसा बना दे. काय सामर्थ्य आहे की असं सामर्थ्य होतं की त्याच्यातून ते सामर्थ्य वाहत होतं आणि लोक त्याला स्पर्श करण्याची धडपड करत होते, याच्यासाठी की त्याला स्पर्श केल्यानंतर त्याच्यामध्ये जे सामर्थ्य आहे निरोगी करण्याचं, त्या निरोगी करण्याच्या सामर्थ्याने मी बरा होईल. ते पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्याच्या ठायी वस्ती करत होतं. त्याचा स्वभाव जर बघितला, त्याची वृत्ती जर बघितली, तर आजही आम्ही प्रभू येशू सारखे झालेलो नाही. आम्ही आजही देहाचं ऐकत आहोत. आमचं शरीर फार प्रबळ आहे, म्हणून आज शरीराची कर्मे ठार मारायची आहेत. प्रभूला म्हणा, प्रभू मला लीन नम्र बनव, मला अधिक अधिक नम्र बनव, जेणेकरून परमेश्वरा माझा आत्मा प्रबळ होईल, आत्मा प्रबळ होईल. म्हणून आम्ही आजही तसे बनत नाही, आजही आमच्यातून ते सामर्थ्य वाहत नाही. ते सामर्थ्य व्हायला पाहिजे. येशू सारखं झाल्यानंतर ते सामर्थ्य वाहील. जसं ते गाणं त्यांनी गायलं की येशू सारखं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते सामर्थ्य वाहत नाही. पूर्ण कडवे मला माहीत नाही, पण प्रत्येक कडवं सामर्थ्याने भरलेलं होतं. त्या गाण्यासारखं आम्हाला बनलं पाहिजे की देवा, या तुझ्या सामर्थ्य जे निघत होतं ते सामर्थ्य आमच्यातून निघू दे परमेश्वरा, कारण की ते पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आज आमच्यामधून निघण्याची वेळ आलेली आहे. प्रेषित 1:8 प्रभू येशूने जे अभिवचन दिलं ते अभिवचन पुन्हा एक वेळेस मी या ठिकाणी सांगतो की जे सामर्थ्य येशूमध्ये होतं ते सामर्थ्य आज प्रभू येशूने आम्हाला दिलेलं आहे. प्रेषित 1:8 म्हटलेलं आहे, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. यहुदियात, शम्रोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. मग जे सामर्थ्य येशूच्या ठाई होतं ते फक्त येशूच्या ठाई राहायचं नाही, ते येशूला आपल्याला द्यायचं आहे. म्हणून त्याने काय म्हटलं की आता काय करा, तुम्ही पण आता त्या सामर्थ्याने युक्त व्हा की जे सामर्थ्य माझ्यात होतं. मग ते सामर्थ्याने भरण्याची वेळ आहे. मग कधी भरणार ते सामर्थ्याने? ज्यावेळेस आम्ही देहाची कर्मे ठार मारू, ज्यावेळेस आमचा देह प्रबळ जो असतो तो कमी होईल आणि आमचा आत्मा प्रबळ होईल, ज्यावेळेस आम्ही आत्मिक क्षेत्रामध्ये जास्त वाढू, प्रार्थना जास्त करू, त्यावेळेस ते होईल. प्रार्थना अशी नसते बरं का, तुम्ही म्हणता प्रार्थना केली मी, हां येशू धन्यवाद, आजचा दिवस आशीर्वादित कर, येशूच्या नावात आमेन, चलो, अशी प्रार्थना नाही म्हणत मी. काही काही जण तर लगेच सकाळीच लगेच कामाला जायच्या वेळेस बायबलला डोकं झाली प्रार्थना, असं डोकं लावल्याने बायबलचं वचन आत जात नाही. अशी प्रार्थना नाही, ती अंधश्रद्धा आहे. त्याला आपण म्हणतो अंध, की असं जस्ट लावल्याने, मी डोकं लावल्याने माझ्या आत बायबल जात नाही. मला वाचलं पाहिजे, अध्ययन केलं पाहिजे. मला प्रार्थना म्हणजे अशी प्रार्थना नाही की 2 शब्दाची प्रार्थना केली चालला दिवस, तशी प्रार्थना नाही म्हणत मी. आत्मिक प्रबळ होण्यासाठी आणि अभिषेक येण्यासाठी तुम्हाला तासोन तास प्रार्थना करावी लागते. तासोन तास तुमचे गुडघे झिजले पाहिजे. प्रार्थना सामर्थ्य येण्यासाठी तेवढी प्रार्थना पाहिजे, प्रबळता पाहिजे. आत्म्यामध्ये प्रबळ होण्यासाठी तेवढा प्रार्थना पाहिजे. तेवढा वेळ देवाबरोबर बोलता आलं पाहिजे, देवाबरोबर सानिध्य घालवता आलं, देवाच्या सानिध्यात वेळ घालवला पाहिजे. आम्ही 1-2 शब्द प्रार्थना करत नाही, ते लगेच विचार येतो की असं करायचं, मला तसं करायचं, हे करायचं, उठतो प्रार्थनेतून आणि लगेच पळायला लागतो आणि जी प्रार्थना आहे ती प्रार्थना विसरून जातो. मग प्रार्थनेमध्ये आम्ही बसतच नाही. सगळे बघा, सगळी चिंता आपल्याला देहाची असते. मला घराचं असं करायचं आहे, मला तसं करायचं आहे, माझे पती असे, माझ्या लेकरांचं तसं, हे असं झालं पाहिजे, ते तसं झालं पाहिजे. किती चिंता, किती चिंता. चिंता करून तुम्ही हार्ट अटॅक येऊन मरून गेले तर काही कोण तुम्हाला विचारणार नाही.
तुम्हाला जाऊन पेटीत टाकून गाडून आल्यानंतर सगळे म्हणतील की आता लवकर जेवण आणा आणि मला 2 घास खाऊ द्या. तुम्ही गेल्यानंतर असं नाही की कोणीतरी म्हणाल की आता याच्याबरोबर मलाही पेटीत कोंबा आणि मलाही जाऊ द्या. की नाही, माझं खूप प्रेम होतं याच्यावर, ह्या व्यक्तीवर माझं इतकं प्रेम होतं ना की आता असं करा तुम्ही, या पेटीत मला पण टाका, असं कोणीच म्हणत नाही. किंवा ह्या व्यक्तीवर इतकं प्रेम होतं, याच्या अंगावरचं सोनं नाणं जे आहे ना राहू द्या, त्याला पेटीत जाऊ द्या. नाही नाही नाही, कोणीच म्हणणार नाही. याचं काढून घ्या, सगळं काढून घ्या. दुसऱ्याच दिवशी भांडणं लागतात प्रॉपर्टीहून. दुसऱ्या कशाला? एका पेपरमध्ये न्यूज ऐकली होती मी की तिथंच स्मशानभूमीमध्येच फायटिंग चालली होती, एकदम फिल्मी स्टाईल. कशावर? ती व्यक्ती मेला आणि त्याच्या प्रॉपर्टीवर भांडण. किती भयानक आहे ना. म्हणजे जगामध्ये आपण आलो काही काळासाठी, पण आपल्या चिंता सगळ्या कशाच्या असतात? देवाला द्यायला वेळ नाही लोकांकडे. देवाला द्यायला रविवारचा दिवस असतो. मी तो म्हणतो रविवारच्या दिवशी ज्याला आत्म्याची प्रेरणा आहे, जसं तुम्ही फिरायला जाता, समजा तुम्हाला मी सांगितलं की आपल्याला 7 वाजता बस आहे आणि सगळ्यांना फिरायला जायचं आहे, तुम्ही कितीला येताल तिथं? 6लाच लगेच मस्त पावडर बिवडर लावून काजळ बिजळ व्यवस्थित सगळं काय, कारण फिरायला जायचं आहे. 6ला हजर. किंवा एखाद्या कार्यक्रमाला जायचं तुम्हाला, लग्नाला किंवा वाढदिवसाला, त्यावेळेस तुम्ही काय करता? खूप लवकर जाता आणि तिथं सगळे जाता, सहकुटुंब सहपरिवार. आणि देवाच्या सानिध्यात यायचं असल्यावर, आत्मिक सामर्थ्याने भरायचं असल्यावर तुम्ही किती जण येता? एकच जण येतो घरातून आणि बाकीचे घरी असतात. पण कार्यक्रम असल्यावर सगळे खरडून येतात. मला ते कळत नाही या ठिकाणी की आत्मिक सामर्थ्य जास्त महत्त्वाचं आहे की शारीरिक गरज जास्त महत्त्वाची. कारण आत्मिक रीतीने तुम्ही आशीर्वादित झाले तर शरीरात आशीर्वाद उतरल्या जातील. पण माणूस काय करतो? आत्मिक आशीर्वाद सोडून देतो आणि शारीरिक जास्त चोचले पुरतो शरीराचे. म्हणजे याचा अर्थ आम्ही आजही आत्मिक झालेलो नाही. चर्च असतं 9:30ला असतं, उपासना असते. आणि सगळ्यात मोठं जर काय काम असेल तर ते देण्याचं काम, ते आहे उपासना देण्याचं. म्हणजे ज्यावेळेस आम्ही इथं 9:30ला येतो त्यावेळेस आम्ही वर्शिप करतो. पण आपण कितीला येतो इथं? 10:30ला येतो. सगळी वर्शिप संपल्यावर आता जे काम चालू आहे, घेण्याचं चालू आहे तुमचं. वचन तुम्ही घेतात, पण ज्यावेळेस तुम्ही देतात त्यावेळेस वचन. मला तर वाटतं सकाळीच तुम्ही उठले पाहिजे, सकाळीच तयारी केलं पाहिजे आणि असं तुम्हाला वाटलं पाहिजे की आज मला देवाची भेट घ्यायला जायची आहे, आज मला कोणीच अडवू शकत नाही आणि तुम्ही चला माझ्याबरोबर, आपण जाऊन देवाची उपासना करू. असं होत नाही. तुमची चूक नाही, परत मी सांगतो, तुमची चूक नाही, तुमची चूक नाही. मी तुम्हाला दोष देत नाही. ही देहाची चूक आहे. काही शरीराला एकच कळतं, कार्यक्रम, जेवण, फिरणं, टापटीप हे कळतं आणि आत्म्याच्या गोष्टी कळत नाही. पण ज्या दिवशी तुम्ही आत्म्यामध्ये प्रबळ होताल, मी तुम्हाला सांगतो, शरीरामध्ये आत्म्यात प्रबळ झाल्यावर शरीरात ते आशीर्वाद उतरले जातात. हे सूत्रच कळालं नाही आपल्याला, हे सूत्रच कळालं नाही. म्हणून आजही आपण जसेच्या तसेच दिसतो, कारण की आपण शरीराचं जास्त ऐकतो, आत्म्याचं जास्त ऐकत नाही. जे नवीन आहेत त्यांना समजतं की नाही मला माहिती नाही, पण देवबाप तुम्हाला पवित्र आत्मा आज शिकव की जास्त महत्त्व आपण कशाला दिलं पाहिजे. जास्त महत्त्व आपण आत्म्याला दिले पाहिजे, देवाच्या आत्म्याची सहभागिता घेण्यासाठी दिलं पाहिजे. म्हणून ही वेळ आहे देवासारखं, येशू सारखं बनण्याची. येशू तसा नव्हता, जसा शरीरात चालत नव्हता, तर येशू आत्म्याच्या सामर्थ्याने चालत होता आणि पूर्णतः परिपूर्ण असा पवित्र आत्म्याने होता. म्हणून पवित्र आत्म्याने परिपूर्ण भरलेलं जीवन जे असतं ते जास्तीत जास्त आत्मिक गोष्टीकडे ओढ घेतं, जास्तीत जास्त देवाच्या आत्म्याकडे ते ओढ घेतं आणि त्याची भूक जी असते, त्याची तहान जी असते, ती शरीरातील गरजापेक्षा आत्मिक गरजा भागवण्याची जास्त तहान असते. आत्मिक गरजा. आणि ज्या दिवशी तुम्ही आत्मिक रीतीने भरल्या जाताना शारीरिक ब्लेसिंग आपोआप येते. तुम्ही करून पहा. तुम्ही म्हणता काय सांगता बाळक साहेब, मी माझ्या जीवनात अनुभवलेलं आहे. जास्तीत जास्त तुम्ही शरीराच्या पेक्षा जास्त आत्म्याकडे लक्ष द्या, देवाच्या कार्याकडे लक्ष द्या. ॲटोमॅटिक तुमच्या जीवनामध्ये देव ब्लेसिंग द्यायला सुरुवात करतो, आशीर्वाद द्यायला सुरुवात करतो. वचन पण तसं सांगतं, प्रथम माझी धार्मिकता आणि नीतिमत्व मिळवण्यात झटा, म्हणजे तुम्हाला या सर्व गोष्टी मिळतील, सर्व गोष्टी प्राप्त होतील. पण आपण काय म्हणतो, नाही नाही नाही, शरीराचं मला ऐकायला पाहिजे. आज जर तुम्हाला कान आहेत, शारीरिक कानाबद्दल मी बोलत नाही, जर तुम्हाला आत्मिक कान आहे
तर आजपासून पवित्र आत्मा तुमच्या जीवनात प्रबळ रीतीने कार्य करत आहे. आजपासून देहाची कर्मे तुम्ही ठार मारत आहात. जे देह सांगतो, जे आपली बुद्धी सांगते ते आम्ही ऐकत नाही, तर जे देवाचं वचन सांगतं आणि पवित्र आत्मा सांगतो ते मी ऐकत आहे आणि प्रभूचं सामर्थ्य मी आज मिळवून घेत आहे. म्हणून प्रभू म्हणतो, जे काही मी काय केलेलं आहे योहान 14:12 मध्ये, त्यापेक्षा जे कृत्य मी केले त्याच्यापेक्षा तुम्ही मोठी करा, मोठी कराल. योहान हे पण सांगतो त्याच्या पुस्तकामध्ये की येशूने जे केलेलं आहे त्याने पुष्कळ चमत्कार केले, पुष्कळ चमत्कार केले. आणि जर त्याचं अकाउंट म्हणजे जर त्याचं लिहायचं ठरलं असतं तर या जगातली पुस्तके पुरली नसते. म्हणजे जे वचन आपण वाचतो किंवा जे आंधळ्याला दृष्टी दिली किंवा एखाद्या कोडीला बरं केलं ते वाचतो आपण, ते फक्त एक ट्रेलर आहे. फक्त एक नमुना सादर केला, म्हणजे 1000 चमत्कार केले त्याच्यातला एक चमत्कार लिहिण्यात आला. असे कितीतरी चमत्कार त्याने केले, कितीतरी गोष्टी त्याने केल्या, त्या सगळ्या बायबलमध्ये लिहिलेल्या नाही. मग काही हुशार काय म्हणतात, बायबलमध्ये कुठं लिहिलेलं आहे, बायबल असं सांगत नाही. तो बायबल पण हे पण सांगतं की जर सगळ्या गोष्टी सगळे चमत्कार लिहायचं ठरलं असतं तर ते पुस्तक पुरलं नसतं. मला वाटतं ते योहान 21:25 मध्ये असेल, बघा बरं. योहान 21:25, योहानाचं पुस्तक 21 अध्याय आणि 25. येशूने केलेली दुसरेही पुष्कळ कृत्य आहेत, ती सर्व एक एक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात मावणार नाही. लिहिलेली पुस्तके या जगात मावणार नाही असे मला वाटते. मग काही जण म्हणतात बायबल बायबल बायबल. हो, बायबल आम्ही मानतो, पण पवित्र शास्त्र हे पण सांगतं की त्याने जे चमत्कार केले, त्याने जे चिन्ह केले, त्याचं एक ट्रेलर समर्पित किंवा एक भाग दाखवलेला आहे. पण योहान या ठिकाणी म्हणतो त्याने दुसरी पुष्कळ कृत्य केली, ती सगळी त्याने लिहिली नाही. ती एक जर लिहायची ठरली तर पुस्तके या जगात मावणार नाही. म्हणजे इतकं प्रचंड आणि इतकं मोठं कार्य येशूने फक्त 3.5 वर्षामध्ये केलं, आणि ते पण आत्म्याच्या सामर्थ्याने केलेलं आहे. मग मला तरी वाटतं आज ही मंडळी जी आहे ती येशू सारखी झाली पाहिजे, येशूच्या आत्म्याच्या सामर्थ्य. प्रार्थना करणारी तासोन तास प्रार्थना करता आली पाहिजे तुम्हाला. अशी जस्ट प्रार्थना केली असं नाही, बायबल वाचन करता आलं पाहिजे. तुम्ही वचन वाचलं पाहिजे, तुम्हाला मत्तय, मार्क, लूक वाचता आलं पाहिजे, काय लिहिलेलं आहे त्याच्यात समजलं पाहिजे. तुम्ही पौलाची पत्रे वाचली पाहिजे, प्रगटीकरण वाचलं पाहिजे, प्रश्न मला आले पाहिजे तुमचे. तुम्ही जुना करार वाचून काढला पाहिजे. आपण जस्ट छाछू सारखं नाही, आपलं जादू, आपलं सगळं जे सामर्थ्य ते कशावरती, देवाच्या सामर्थ्यावरती आधारित. ज्ञानाविना माझ्या लोकांचा नाश होता असं पवित्र शास्त्र सांगतं. मग पवित्र शास्त्राचा जो अध्ययन करतो त्याला वचन प्राप्त होतं, आणि ते वचन पवित्र आत्म्याद्वारे समजवल्या जातं, आणि ते वचन समजल्यानंतर तुम्ही सहज बळकवल्या जात नाही, तुम्ही आत्म्याच्या सामर्थ्याने राहता. नाही तर मग मी तुम्हाला सांगितलं, कोणी येऊन काही बोलतं आणि लगेच तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता. म्हणून दुष्ट आत्मा देखील येशू ख्रिस्ताला बोलला, सैतान, की आता तू धोंड्याच्या भाकरी हो. त्याने त्याचं ऐकलं नाही. का ऐकलं नाही? कारण की त्याला वचन माहिती होतं. आपल्याला उत्तर देताना वचन माहिती असलं पाहिजे. वचन जर माहिती नाही तर आपला नाश होईल. पण आज आत्मिक सामर्थ्य जे आहे ते येशूमध्ये आहे, ते सामर्थ्य आम्हाला येशू देऊ इच्छितो. म्हणून आजपासून असं म्हणा की प्रभू, मला आत्म्यात प्रबळ व्हायचं आहे. शरीर दुर्बळ झालं तर चालेल, पण आत्मिक दृष्टीने मला अधिक मजबूत कर, आणि त्यावेळेस आमचा आत्मा अधिक प्रबळ होईल. मग येशूने जे केलं ते आम्हाला करायचं आहे. मग किती जणाला असं वाटतं की मला येशू सारखं बनायचं आहे? थोडं थोडं वाटतं काही जणांचं असंच आहे. म्हणजे याच्यातून कळतं की बाबा माझं शरीर फार मजबूत आहे. बाळक साहेब, मी झुकत नाही, हे झुकेंगा नाही साला. पुष्पा पिक्चर पाहिला असेल बरोबर, झुकेंगा नाही साला, पण झुकेंगा वाकेंगा येशू के सामने. पिक्चर पण काय बनवतात ना, पिक्चर काहीतरी असं चांगलं बनवलं पाहिजे, शिक्षणात्मक बनवले पाहिजे, काहीतरी माणूस मेहनत करून मोठा होतो असं बनवलं पाहिजे. पिक्चर काय बनवतात तर स्मगलिंग करून माणूस मोठा होतो. म्हणजे सगळ्या समाजाला शिकवण काय? स्मगलिंग करायची, नाचायचं, सोनं घालायचं, सिगरेट प्यायची, तंबाखू खायची, आणि माणूस मोठा होतो. म्हणजे तरुण पोरावर काय छाप पाडतं पिक्चर? की चंदनाची तस्करी करायची, स्मगलिंगनी माणूस श्रीमंत होतो.
पिक्चर बघा कसे निघतात. आपण पण पिक्चरचं लगेच घेतो. त्याने लय कमवले 100 कोटीच्या वरती. आपण तिथं जातो. काही काही लोक तुम्ही बघितलं त्या रील्सवरती, ते जसं त्या हिरोने केलं ना, साडी बिडी घालून ते करून, तसं घालून ते पिक्चरच्या थिएटरमध्ये जाऊन बसले. त्याला भेटले 100 कोटी, याला किती भेटले? हा देऊन तिथं आतमध्ये गेला. किती विचित्र आहे ना. म्हणजे शिकवण पण देतो. तर काय शिकवण आहे पिक्चरमधून? एक स्मगलर बनायचं, तंबाखू खायची आणि असं थोडा वाकडा खांदा करून चालायचं, तुम्ही हिट. पण मला नाही वाटत तसं माणूस मोठा होतो. दुष्ट सैतान कसा डिस्ट्रॅक्ट करतो तरुण माणसाचे मन किंवा तरुण लेकरांचे मन, हे डायव्हर्ट करण्याचं साधन आहे. पण देवाचा आत्मा तसा नाही. देवाचा आत्मा तुम्हाला उन्नतीचा आहे, सामर्थ्याचा आहे, आणि तोच आत्मा तुम्हाला अधिक प्रबळ करणारा आहे. म्हणून जितके उपास करत आहेत त्यांनी उपास जोरदार करा, प्रार्थनापूर्वक करा, वचन वाचून करा. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही शरीराने जरी दुर्बळ होता, आत्म्याने प्रबळ होता. चर्चला या. सकाळी 9:30 असतं. 9:30ला धावा. त्या चर्चमध्ये उपासना करायला उभं राहा. आपल्या फॅमिलीसहित येण्याचा प्रयत्न करा. आपल्या लेकरांना घरी ठेवू नका. लेकरांना पण म्हणा, चला इथं चांगलं ऐकायला भेटतं. इथं काय मी शिकवतो का असं काही वेगळं? बंदूक घ्यायची, तलवार घ्यायची असं काहीच शिकवत नाही. इथं मी शिकवतो देवाच्या आत्म्यात. विचार करा, तुमच्या लेकराच्या कानावर ज्यावेळेस वचन जाईल, किती ते बदलल्या जातील. म्हणून आत्म्यामध्ये प्रबळ आम्ही झालो पाहिजे. आज आपण प्रार्थना करणार आहोत की आत्म्यासंबंधी. आज आपण तीच प्रार्थना करणार आहोत, येशू सारखं मला बनवू दे आणि येशू ते सामर्थ्य माझ्या जीवनातून होऊ दे. यावेळेस आपण सर्वजण आपल्या पायावरती उभे राहूया. प्रार्थना करत असताना कोणी कोणाकडे बघू नका, कोणी कोणाकडे लक्ष देऊ नका. आज फक्त आपल्याला ही प्रार्थना करायची.